नमस्कार मित्रांनो, तुहिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण राकेशला लागलंय म्हणून त्याचं अगदी कौतुक करत असतात की अर्णवला त्याने वाचवलं. त्यावेळेला अंजली म्हणते की चिंटू तुला तर लागलं नाही ना रे, तेव्हा तो नाही असं म्हणतो. खरं तर या सगळ्याचा ईश्वरीला खूप राग येत असतो. राकेशचं जे काही नाटक चालू असतं त्यामुळे ती चिडलेली असते आणि ती तिथून गपचूप निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर अंजली म्हणते की अर्णव जरा बघ जाऊन, तिला टेन्शन आलं असेल. जा जरा ईश्वरीला बघ. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो हो, जा प्लीज तू जा, त्यांची काळजी घे. असं म्हणून मुद्दामच ईश्वरी आणि अर्णवविषयी राकेश काळजी असण्याचं नाटक दाखवत असतो. त्यानंतर अर्णव म्हणतो की ताई मी आलोच, असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो. नंतर मग आता अंजली पण टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की मामा प्लीज जरा डॉक्टरांना कॉल लाव ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो मी लावतोय. आणि राकेश अगदी हसतच मामाकडे बघत असतो. ईश्वरी तिच्या रूममध्ये येते आणि तिच्या गणूबाप्पाला हात जोडत म्हणते की हे सगळं काय चाललंय गणूबाप्पा? आज माझ्या अर्णव सरांवर जीवघेणा हल्ला झाला. अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीचं ऐकत असतो. ईश्वरी म्हणते की मला कळत नाही आहे बाप्पा, आज जर काही अर्णव सरांना झालं असतं तर मी काय केलं असतं? मला खरंच खूप भीती वाटते. अर्णव सरांना त्या राकेशमुळे सगळं सहन करावं लागतंय. तो राकेश ना एक नंबरचा नराधम आहे. खूप कपटी माणूस आहे तो. त्याच्या मनात काय येईल काही सांगता येणार नाही. बघ ना, इतकं सगळं असतानाही त्याने अर्णव सरांना संपवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं केलं ते त्यानेच केलं आहे मला माहिती आहे. नाही, पण अजिबात नाही. अर्णव सरांवर असा हल्ला होऊ देऊ नकोस. तेवढ्यातच तिथून अर्णव मी सिंदूर असा आवाज दिल्यावर ईश्वरी दचकते आणि अर्णवला पटकन ती मिठी मारते. आणि मिठी मारल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. काय झालं मी सिंदूर? ती त्याला सोडतच नसते. ती म्हणते की अर्णव सर नाही, मला खूप भीती वाटते. आज जर तुम्हाला काही झालं असतं ना, तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. मला खरंच खूप काळजी वाटते तुमची. तो नराधम काही करू शकतो सर. त्याचा आता भरवसा नाही. तो काहीही करू शकतो. कसंही तुमच्याबरोबर वागू शकतो. त्यामुळे प्लीज अर्णव सर आता आता मला हे सहन होणार नाही. तेव्हा अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. तुझ्यासारखी डेंजर बायको असताना मला कोणी काही करू शकेल का? डोंट वरी, मी आहे ना तुझ्यासमोर उभा. मला काही होणार नाही आहे आणि त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. ऑल परफेक्ट. मी तुझ्याबरोबर एकदम धडधाकट उभा आहे की नाही, त्याच्यामुळे नको काळजी करूस. आणि मग ईश्वरी पुढे त्याच्याकडे बघत असते. तो म्हणतो की आता मिस इंदोर, तू एक गोष्ट विसरतेस. तू मला हक केलंयस आणि तो बघतोय. तेव्हा ईश्वरी पटकन बाजूला होते आणि म्हणते की कोण कोण बघतोय? आणि आजूबाजूला ईश्वरी बघायला लागते. तिला वाटतं की तो राकेशबद्दल बोलतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते की सांगा ना कोण बघतंय? तेव्हा ईश्वरीला अर्णव सांगतो की तो बघ, समोर आहे तो, तुझा गणूबाप्पा आपल्याकडे बघतोय. ईश्वरी म्हणते की सर, असं का बोलताय तुम्ही? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. तू बघतेस ना मला, मी ऑल ओके आहे. अजिबात घाबरू नकोस. आणि तुझ्यासारखी अगदी डेंजर बायको असताना, तुझ्यासारखा असा बॉडीगार्ड असताना मला अजिबातच घाबरण्याची गरज नाही आहे ना. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की सर, प्लीज तुम्ही मजाकमध्ये ह्या गोष्टी घेऊ नका. हे मजाक नाही आहे सर. तो माणूस कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना. तो काहीही करू शकतो. कुठल्याही थराला जाऊन तुमच्याशी आता वागू शकतो. तो स्वतःचा सूड उगवण्यासाठी तुमच्याही जीवावर उठला आहे सर. त्यामुळे मी आता नाही सहन करू शकणार. काही झालं तरीही ना त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे. जोवर त्या माणसाला शिक्षा मिळणार नाही ना सर, तोपर्यंत आपण सेफ नाही आहोत. तुम्हाला माहिती आहे का सर, तो कुठल्याही तराला जाऊन वागेल. त्यासाठी मला कुठेही तुम्हाला आता एकटं सोडायचं नाही आहे. बस झालं. अर्णव सर, तुमच्यावर हा जो काही हल्ला झाला आहे ना, तो तुम्ही माझ्याशी लग्न केलं आहे म्हणून झाला आहे. तो माझा राग तुमच्यावर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे नाही. अर्णव सर, आता मी इथून पुढे अजिबातच नाही थांबू शकत. जर काही झालं असतं आज तर मी सहनच नाही करू शकत. ती पुन्हा एकदा गणूबाप्पाजवळ हात जोडते आणि म्हणते की गणूबाप्पा, प्लीज असं करू नकोस. माझे अर्णव सर, त्यांच्यावर तू कायम लक्ष ठेव. त्यांच्या कायम पाठीशी राहा. कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर संकट आलं तर ते परतवून लाव तू. कायम त्यांच्या पाठीशी राहा गणूबाप्पा, असं तू हात जोडत असते. अर्णवला ते खूप गोड वाटत असतं खरं तर. तेवढ्यातच राकेश मस्त मोबाईल बघत असताना अंजली येताना दिसते म्हणून तो मुद्दाम हात धरून रडण्याचा नाटक करतो. म्हणजेच ऐ गं दुखतंय असं एवढत असतो. तेव्हा तिथून अंजली येते आणि म्हणते की एक मिनिट, तुम्हाला कळतंय का काय होतंय ते? तुम्हाला त्रास होतोय ना? अजूनही इतकं दुखतंय का हो तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की हो अगं, सुरी लागली आहे ना, जखम आहे. तेव्हा मग ती म्हणते की बरं हे घ्या, हळदीचं दूध घ्या आणि पिऊन घ्या, म्हणजे तुमची जखम भरण्यास मदत होईल. असं म्हणून आता ती त्याचं हळदीचं दूध बाजूलाच ठेवते आणि स्वतःचा मोबाईल घ्यायला येते. तेव्हा ती त्याच्याशी काहीच बोलत नाही. तिच्या कामाकामामध्ये व्यस्त असते. तेव्हा मग राकेश विचारतो की अंजली,
अगं काय करतेस तू, कोणाला फोन लावतेस? तेव्हा मग ती फोन ट्राय करत असते, फोन लागतच नसतो. मग तो विचारतो की अंजली, अगं सांग ना, कोणाला कॉल ट्राय करतेस तू? तेव्हा ती म्हणते की पोलिसांना. पोलिसांना फोन ट्राय करते मी. माझ्या चिंटूवरती इतका जीवघेणा हल्ला झाला, तर याच्या मागचं सूत्रधार कोण आहे? हे सगळं कोणी करायला लावलं हे सगळं तर मला शोधलंच पाहिजे. त्यावेळेला मग आता राकेश म्हणायला लागतो की अगं अंजली, वेडी आहेस का तू? अगं हा असा पोलिसांना वगैरे फोन करू नकोस. तो पटकनच तिचा फोन काढून घेतो आणि म्हणतो की नको, अगं असं पोलिसांना फोन करून काहीच होणार नाही आहे. उलट अर्णवच्या बाबतीतली आणि घरातली बातमी ना पूर्ण घरभर पसरेल. त्यामुळे तू अजिबात कोणाला सांगण्याची ही रिस्कच घेऊ नको. तो फोन कट करून टाकतो. अंजली म्हणते पण नाही, माझ्या अर्णववर इतका हल्ला झाला आहे आणि मी शांत कशी बसू शकते? जर पुन्हा कोणी त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर? मग काय होईल याचा विचार माझ्या डोक्यात येतोय. त्यामुळे मी आता अशी शांत बसू शकणार नाही. मला त्याच्यावर कोणी हल्ला केला आहे ना, हे शोधावंच लागेल. तेव्हा अर्णवला तो म्हणतो की हे बघ, किती काही झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, चिंटू हा सेफ आहे आणि आता आपण काळजी बाळगूया ना, म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवायचं, आपण त्याला एकट्याला कुठे पाठवायचं नाही. पण आता आता जर तू असा फोन केलास ना, तर पोलिसांचं काय माहिती आहे ना, आजकाल सगळे लोक पैशासाठी सगळे वागत असतात गं. आणि मी तर सांगतो तुला की तू न सांगितलेलंच बरं. कारण अशा केसेस कोर्टात आलेल्या मी बऱ्याच पाहतो गं. काहीच निकाल लागत नाही. वर्षानुवर्ष तसंच सुरू असतं. त्यामुळे उगीचच तू या प्रकरणाच्या मागे लागू नकोस. त्यामुळे काय होईल ना, अर्णवची चिडचिड होईल. त्याला सततचे ते सगळ्या काही गोष्टी इन्व्हेस्टिगेशन याला सामोरं जावं लागणार. त्यामुळे तू आता अजिबात यामध्ये पडू नको. आता अंजली त्याचं तात्पुरतं तर ऐकते, ओके म्हणते आणि म्हणते की मी आलेच जरा जाऊन. असं म्हणून ती बाजूला जाते. आता राकेश विचार करतो की या माझ्या बावळट बायकोला काय झालंय? अशी का वागते अचानक मूर्खासारखी? आता वाचलो. जर तिने पोलिसांमध्ये फोन केला असता आणि माझी बायको या प्रकरणाच्या खोलात जर शिरली असती, तर मात्र मी नक्कीच पकडलो गेलो असतो. काहीतरी केलं पाहिजे. आता मी पकडण्याची सगळ्यात जास्त संधी चालून आली आहे. त्यामुळे तो त्याचा मोबाईल घेतो आणि जी बाई कॉन्ट्रॅक्ट किलर असते, त्या बाईला मेसेज टाकतो की तू ही आत्ताच्या आत्ता मुंबई सोडून लवकर पळ काढ, नाहीतर पकडली जाशील. आता हा मेसेज टाकल्यानंतर राकेश जरासा घाबरलेलाच असतो. कारण की जर समजा अंजली या प्रकरणाच्या मुळात शिरली किंवा अर्णव, तर तिला प्रॉब्लेम होऊ शकतो हे त्याला माहीत असतं. ईश्वरी आता अर्णवच्या मागेच करत असते. अर्णव कपाटातून कपडे काढून ठेवत असतो. त्याच्या काही गोष्टी असतात ते व्यवस्थित करत असतो. ईश्वरीने आणलेली ब्लॅक कॉफी तो मध्ये घेत असतो. तेव्हा आता हे सगळं होत असताना ईश्वरी अर्णवच्या मागेच असते. ईश्वरीला अर्णव कपाटातून बाहेर कपडे ठेवताना दिसतो. तरी ईश्वरी त्याच्या मागे. अर्णव म्हणतो की बिसिंतोर व्हॉट, काय प्रॉब्लेम आहे? तरीही ती नाही काय नाही अशी मान डोलावते. नंतर मग अर्णव त्याच्या फाईल्स वगैरे असतात ज्या कामाच्या, त्या देखील बाजूला ठेवत असतो. तरीही ईश्वरीचं ते सुरू असतं. ईश्वरी ही त्याला म्हणते की काही नाही सर. नंतर अर्णव हा बाकीच्या गोष्टी करत असतो. आता कपाट बंद करतो आणि मग चहा वगैरे पित असतो. त्याचे जे कपडे असतात वापरण्याचे ते कपडे तो काढून ठेवत असतो. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, काय चाललं आहे काय तुझं? ती नाही असं म्हणते. परत अर्णव हा त्याचा लॅपटॉप घेतो आणि लॅपटॉपमध्ये काम करण्यासाठी म्हणून बसत असतो. आता काम करायला लॅपटॉप घेऊन बसणार आणि ब्लॅक कॉफीचा सिप घेणार आणि मागे वळून बघणार. तेवढ्यात ईश्वरी पुन्हा एकदा. ईश्वरीला तो म्हणतो, मिस इंदोर, व्हॉट्स रॉंग विथ यू? अगं तू अशी सारखी माझ्या मागे का फिरतेस? ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आता ना मी असंच करणार आहे. मी ना तुमच्या मागेच फिरणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदोर, याने काय होणार आहे? तू असं मागे फिरून काय होणार आहे मला सांग. ईश्वरी म्हणते की सर, हो, त्या राकेशचा ना भरवसा नाही आहे. तो कुठेही काही करू शकतो. त्यामुळे मी ना आता सतत तुमच्या परछाईसारखी तुमच्या मागे असणार आहे. मला काही बाकी माहीत नाही. तुम्ही जिथे जाल ना तिथे मी येणार. तेव्हा अर्णव म्हणतो की सगळीकडे तू येणार आहेस का? तेव्हा आता लगेचच ती म्हणते की हो, आता मला काही तुम्ही सांगू नका. खरं तर काल मी थोडा वेळ तुमच्यापासून लांब जाणे आणि तुमच्यावरती तो जीवघेणा प्रसंग, तो हल्ला झाला. जर त्यावेळेला मी फोनवर बोलण्यासाठी बाजूला हटलेच नसते ना, तर मात्र तुमच्या जीवाला काही धोका नव्हता. पण मी जरा बाजूला झाले तर तुमच्यावरती तो प्रसंग घडला. त्यामुळे आता मी ठरवलं आहे, काही झालं ना तरीही तुमच्या मागेच राहायचं. अजिबात त्या राकेशला काही करण्यासाठी वावच देणार नाही आहे ना मी. बघतेच ना मग तो राकेश काय करतो. आता ईश्वरीची इतकी काळजी पाहून अर्णव अगदी भारावून गेलेला असतो. तो म्हणतो की ठीक आहे मिस इंदोर, जर असंच असेल, तुला इतकीच काळजी असेल, तर तू मला इतकंच असं केअरली वागवणार असशील ना, तर मला एखादा बॉडीगार्डच ठेवावा लागेल म्हणावं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो चालेल, तसंही करा. तुम्ही बॉडीगार्डही ठेवा, चालेल मला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण आत्ता तुम्हाला एकटं सोडणार नाही आहे मी. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर,
अगं बॉडीगार्डची काय गरज आहे मला सांग. इतकी खमकी बायको, इतकी डिशुम करणारी बायको जर माझ्याजवळ असेल तर तीच माझी बॉडीगार्ड आहे ना. मला दुसऱ्या बॉडीगार्डची गरज काय आहे? ईश्वरी म्हणते की सर, मी तुम्हाला सांगते ना, प्लीज हे मजाक म्हणून घेऊ नका. खरंच सांगते, हे सगळं ना खूप विचित्र आहे आणि तो राकेश काहीही करू शकतो सर. त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला जपा आणि मी तुमची काळजी घेणार आहे ना. मी आता तुमचं काहीच ऐकणार नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, मी सिंदूर प्लीज काम डाऊन. अगं आता काहीच होणार नाही आहे. मी स्वतःही अलर्ट राहणार आहे. तुला कळलं आहे ना. आता मला लक्षात आलं आहे की तो काहीही करू शकतो. त्यामुळे मी आता स्वतः अलर्ट राहणार आहे. त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही मी सिंदूर. डोंट वरी, सगळं काही व्यवस्थित होईल. ईश्वरी मात्र टेन्शनमध्ये असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तर अर्णव म्हणत असतो की मिस सिंदूर तू शांत हो, काम डाऊन. ईश्वरी म्हणते की आता मला माहीत नाही आहे, तो नराधम राकेश कुठल्याही प्रकारे जाऊ शकतो, काही करू शकतो. त्यामुळे आता मी अजिबातच कोणती रिस्क घेणार नाही. पोलिसात गेलो असतो, परंतु पोलिसात आपण जाऊ शकत नाही कारण की त्याचा अंजलीताईंना त्रास होणार. त्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाही आहे. त्यावेळेला तिथून आकाशचा आवाज येतो की दादा लवकर खाली ये. आता दोघेही घाबरतात आणि खाली उतरतात तर पोलीस आलेले असतात. अर्णव घाबरतो की अचानक पोलीस कसे काय आले, म्हणून तो धावत धावत खाली उतरतो. तेव्हा आता मामा पोलिसांबरोबर बोलत असतो. अर्णव आल्याबरोबर लगेच पोलीस म्हणतात की हा बघा माझा भाचा अर्णव. तेव्हा आता अर्णव येतो आणि अर्णव विचारतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला इथे कोणी बोलावलं. त्यावेळेला मग आता मामा बघतच राहतो, म्हणजेच कोणालाच माहीत नसतं की पोलिसांना कोणी बोलावलं आहे. राकेश त्यावेळेला येतो आणि खतरनाक हादरतो. तो म्हणतो की पोलिसांना कोणी बोलावलं इथे, आता माझा खेळ संपला. तेव्हा मग पोलीस म्हणतात की तुमच्या इथूनच मला फोन आला होता. अर्णव राजे शिर्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे काल पार्टीमध्ये याचा. तेव्हा मग अर्णव विचार करतो की कोणी केला असेल फोन. त्यानंतर मग आता तो म्हणतो की कोणी केला आहे तुम्हाला कॉल इन्स्पेक्टर, मी तर केला नव्हता. असं म्हटल्यावर आता लगेचच पोलीस म्हणतात की अर्णव राजे शिर्के. तेव्हा सगळेजण अर्णवकडे बघायला लागतात. अर्णवलाही धक्काच बसतो की मी तर हा कॉल केलाच नव्हता, मग माझ्या नावाने हा कॉल केला तरी कुणी. मग त्यानंतर पोलीस म्हणतात की अर्णव राजे शिर्के यांच्या बहीण अंजली राजेश भोसले यांनी केला होता हा कॉल. आता अंजलीने कॉल केला आहे म्हटल्यावरती राजेश पुन्हा हादरतो, कारण राजेशने तिला कॉल करण्यापासून थांबवलेलं होतं. मग तिने कॉल केला तरी कसा. तेव्हा लगेच मामा म्हणतो की अच्छा, म्हणजे सकाळी अंजली देवळात जाते म्हणून बाहेर निघाली होती, त्याच वेळेला तिने ती कंप्लेंट केली असेल. मग इन्स्पेक्टर म्हणतात की हो, तुमच्यावर जीवघेणा हल्ला झाला ना, त्याबाबतच्या चौकशीसाठी मी इथे आलो आहे आणि तो गुन्हेगार पकडण्यासाठी मला सक्त ताकीद दिली गेली होती आणि म्हणूनच लवकरात लवकर आमच्या हाती हे सगळं लागलं आहे. तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की मग आमच्या पार्टीमध्ये हे सगळं करण्याचा प्रयत्न केला तरी कोणी, नक्की काय झालं हे सगळं आणि अंजली कुठे आहे आता, असा विचार सगळ्यांना येत असतो. कारण की अंजली स्वतः जाऊन कंप्लेंट करत होती. तेव्हा ईश्वरीला टेन्शन येऊ लागतं आणि अर्णवला पण. आता नेमकं काय होणार याची भीती त्यांना वाटत असते. कारण की जर राकेश याच्यात समोर आहे हे अंजलीला समजलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल, ती बिचारी हादरून जाईल, असा विचार अर्णव, ईश्वरी आणि मामा यांच्या मनात येत असतो. त्याच वेळेला आता पोलीस म्हणतात की अर्णव राजे शिर्के, तुमच्यावर जो हल्ला झाला त्या सगळ्या प्रकरणाची आम्ही व्यवस्थितपणे तपासणी केली आणि त्या तपासणीदरम्यान आम्हाला एक व्यक्ती संशयित आढळून आली आहे आणि त्या व्यक्तीला आम्ही आता तुमच्यासमोर उभा करतो आहे. तेव्हा आता कॉन्स्टेबल मॅडम या त्या बाईला, म्हणजेच जी कॉन्ट्रॅक्ट किलर बाई असते तिला घेऊन येत असते. तेव्हा ती बाई आता समोर यायला तयार नसते. राकेश आता कोण येतं हे बघत असतो. तेवढ्यातच जी बाई असते ती बाई त्यांच्या समोर येते आणि ती बाई समोर येऊनच उभी राहते. तिला पाहिल्यानंतर आता इथे वल्लरी आणि बाकीचे सगळेही बघतच राहतात, कारण ती बाई ही जेवण बनवण्याची ऑर्डर घेण्यासाठी केटरिंगवाली होती हे सगळ्यांना माहीत होतं. तेव्हा राकेश घाबरतो की बापरे, ही बाई पकडली गेली, आता मात्र माझी वाट लागली, असं काहीसं राकेशचं आता टेन्शन वाढलेलं असतं. त्यामुळे तो टेन्शनमध्येच तिच्याकडे बघत असतो. तेव्हा अर्णव पण बघत असतो की ही बाई, हिला तर मी काल पाहिली होती. त्यानंतर मग आता पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की अर्णव सर, मला सांगा की काल या बाईला तुम्ही पाहिलं होतं का, म्हणजे तुम्ही हिला ओळखताय का, म्हणजे कालच्या दिवसात तुमच्यावर जो काही हल्ला झाला त्यामध्ये ही बाई कुठे तुम्हाला आढळली होती का. तेव्हा मग आता अर्णव आठवण्याचा प्रयत्न करतो की त्या बाईनेच अर्णवला बोलवलेलं होतं की सर जरा इमर्जन्सी आहे, गॅस लिकेज होतो आहे. म्हणजेच तेव्हा अर्णवला आठवतं सगळं की हां, हीच ती बाई होती. त्यानंतर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बघा, आम्हाला हीच बाई पकडली गेली आहे. कारण काय ना, या बाईला आम्ही जेव्हा शोधत होतो तेव्हा ही मुंबई सोडून पळत होती. त्यामुळे हिला आम्ही पकडून, आमच्या टीमने हिला पकडून इथे तुमच्यासमोर सादर केले. सांगा मला की हीच आहे का ती, अगदी आठवून सांगा.
अर्णव आता गप्प असतो. तो म्हणतो की जर ही बाई पकडली गेली आणि हिला सुपारी दिली असेल ती म्हणजे राजेशनेच, तर मग राजेशचं नाव सगळ्यांसमोर घेतल्यानंतर काय होईल? अंजलीताईला जर समजलं, ईश्वरी पण विचार करते की हो, या बाईने जर नाव घेतलं राकेशचं, तर ताईसमोर सगळं सत्य उघड होईल आणि ताईची काय हालत होईल याचा विचार दोघंजणही करत असतात. त्यावेळेला आता अर्णव त्या बाईकडे बघत असतो. मग अर्णव बघत असताना ती बाई अगदी मान खाली घालून उभी असते आणि नंतर मग अर्णव म्हणतो की हो, बरोबर हीच होती ती बाई. म्हणजेच केटरिंगचं नाव काढून हीच आमच्या इथे आली होती. तेव्हा वल्लरी पण म्हणते की हो साहेब, अगदी बरोबर, मी पण ओळखलं ह्या बाईला. अहो, ही एकटीच बाई नव्हती, या केटरिंगसाठी आलेल्या. मला सांगितलं की आम्ही अर्णव सरांच्या ऑफिसमधून आलो आहे म्हणून, केटरिंगसाठी प्रोग्राम आहे म्हणून. आणि हिच्याबरोबर ही एकटीच नव्हती, तर आणखी 4-5 बायका होत्या बरं का, हिच्या टीममधल्या. तेव्हा वल्लरीने सांगितल्याबरोबर पोलीस म्हणतात की बरोबर, ही बाई. तेव्हा मग लगेच मामा विचारतो, पण ही बाई आहे तरी कोण? तेव्हा पोलीस सांगतात की अहो, ही कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. पैसे घेऊन लोकांना मारण्याचं काम करत असतात या, आणि त्यासाठीच या असं करतात. आता देश सोडून पळत होती. मग लगेच पोलीस सांगतात की सांग, तुला हे सगळं कोणी केलं, कोणी दिलं, म्हणजेच तुला मारण्याची सुपारी कोणी दिली होती सांग. तेव्हा आता ती गप्पच असते आणि कॉन्स्टेबल मॅडम तिचा हात धरते आणि हात मुरगळत म्हणते की सांग लवकर, कोणी सांगितलं होतं? अर्णव साहेबांची सुपारी तुला कोणी दिली होती सांग. बोलतेस का गं ए? असं म्हणून आता ती तिच्यावरती हात उचलत असते आणि कानाखाली वाजवते. तेव्हा ती म्हणते की सांगते सांगते, कोणी केलं होतं ते सगळं सांगते. तेव्हा आता अर्णव बघतच राहतो की ही बाई कोणाचं नाव घेणार, त्याला तर माहीत असतं ती बाई नाव घेणार ते म्हणजे की राजेशचं. आता त्यावेळेला बाई ती काहीच बोलायला तयार नाही. तेव्हा मग इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की बोल ना, आता काय दातखिळी बसली का तुझी? अशी कामं करताना काही वाटत नाही, मग बोल बोल लवकर, असं म्हणून तिच्यावरती ती आता ओरडत असते. राकेश घाबरतो की झालं आता माझं काम. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, हे सगळं ज्यांनी कोणी केलं आहे ना, तो आम्हाला समजला आहे, तिने अगोदरच आम्हाला सांगितलं आहे. असं म्हटल्यावर राकेश घाबरूनच बघायला लागतो की बापरे, इन्स्पेक्टर साहेब हे नक्की आता काय बोलणार आहेत, काय करणार आहेत, याची भीती वाटतच असते. नंतर मग आता सगळेजणं त्यांच्याकडे बघत राहतात. त्यावेळेला पोलीस इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बोला ना, काय झालं आता, कोण आहे, काय आहे, हे सगळं समजलं आहे आम्हाला. ह्या सगळ्या मागे याच्या मागचा सूत्रधार कोण, तेही आमच्या लक्षात आलं आहे आता. राकेश घाबरतो आणि पोलीस खरं तर राकेशकडे बघतच बोलत असतात. म्हणून तो आणखी घाबरत असतो की नक्की काय आहे, जर माझं नाव घेतलं तर माझी वाट लागेल, हे त्याच्या आता लक्षात आलेलं असतं. आणि अर्णवला आणि ईश्वरीला असंच वाटत असतं की इन्स्पेक्टर साहेब हे राकेशबद्दल बोलत आहेत. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे आणा रे त्याला, समोर आणा, ज्याने केलं आहे त्याला समोर आणा. असं म्हणून आता अंजली पुढे चालत चालत लंगडत लंगडत येत असते. अर्णव आणि ईश्वरी तिच्याकडे बघतच बसतात. आता अंजली ही समोरून येत असताना दोघंही घाबरतात, कारण की राकेशचं सत्य समजलं की काय याची भीती त्यांना वाटत असते. त्यामुळे आता ते दोघंजणही बघतच बसतात. त्याचबरोबर इथे आता हे सगळं होत असताना अंजली समोरून येते आणि तिच्या मागोमाग जे हवालदार असतात ते एका माणसाला हाताला धरून खेचत खेचत पुढे घेऊन येत असतात. आता ईश्वरी आणि अर्णवला काहीच कळत नसतं की नक्की हे प्रकरण काय आहे, नक्की काय चाललं आहे, त्यांना काहीच समजत नसतं. नंतर मग पोलीस इन्स्पेक्टर सांगतात की आणा त्याला लवकर. तेव्हा मग एका माणसाला धरून, हाताला धरून हवालदार आतमध्ये घेऊन येत असतात. तेव्हा अंजली येते आणि म्हणते की मामा, मी गेले होते, पण आय एम सॉरी, मला या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायचाच होता. तेव्हा अंजली पुढे येते आणि त्या माणसाला कॉलरला धरूनच हवालदार साहेब घेऊन येतात. आणि आता राकेश मात्र खूप काम असतो, शांत असतो. त्याला कळलेलं असतं की ही बाजी ही त्याने बरोबर मारलेली आहे. तेव्हा आता लगेचच तो कॉलरला धरून हवालदार त्याच्या सगळ्यांसमोर उभा करतो आणि म्हणतो की बघा, यानेच केलं हे सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो की लोखंडे तू? तेव्हा अर्णवचा कंपनीतच काम करणारा खरं तर तो माणूस असतो. तेव्हा मग पोलीस म्हणतात की तुम्ही याला ओळखता? तेव्हा तो म्हणतो की हो, लोखंडे आहे हा, माझ्या कंपनीत काम करत होता. तेव्हा मग आता अंजली म्हणते की तुझ्यावर जीवघेणा हल्ला घडवून घेण्याचं काम हे यानेच केलं आहे चिंटू, यानेच हे सगळं केलं आहे. तेव्हा अर्णवला कळत नसतं की खरंच याने हे सगळं केलं आहे. त्याला तर या सगळ्याचा मुळात धक्काच बसलेला असतो की लोखंडे हे सगळं का करेल. त्याला काहीच कळत नसतं की हा प्रकार नेमका चालू तरी काय. राकेशवर संशय असताना अचानक लोखंडे या पिक्चरमध्ये आला तरी कसा. तेव्हा आता राकेश पटकन पुढे येतो आणि मुद्दामच अर्णवला तो बाजी जिंकल्याचं दाखवून देतो आणि म्हणतो की अर्णव, अरे याचा आणि तुझा काय संबंध आहे, म्हणजे मला कळत नाही आहे. त्यावेळेला आता अर्णव बोलत असतो की ॲक्च्युली काय झालं होतं की हा माझ्या कंपनीमध्ये होता.
तेव्हा मग लोखंडेला ते विचारतात की सांग, काय केलं होतंस तू? कशामुळे हे सगळं झालं? का केलं घडवून आणलास तू हल्ला अर्णव राजे शिर्केवर? बोल लवकर. असं म्हटल्यावर आता राकेश त्याच्याकडे बघतच राहतो आणि राकेशला आता कळतं की अर्णवला त्याने पूर्णपणे शह दिलेला आहे. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब बोलतात की बोल रे लवकर लोखंडे, काय केलंस तू हे सगळं? तेव्हा तो सांगतो की सांगतो साहेब, मी काय घडलं होतं तेव्हा. ॲक्च्युली काय झालं, मी साहेबांच्या मालाची ये जा करायचो, म्हणजेच बाहेरगावी किंवा दुसऱ्याकडे दुसऱ्या शहरात घेऊन जायचो. आणि त्याच वेळेला मी काय करायचो तर इलिगल माल असायचा, म्हणजेच काही गोष्टी ज्या मला म्हणजेच पटायच्या नाही, त्यांना पटायच्या नाहीत, त्या मी घेऊन जायचो. म्हणजेच की नशेच्या वस्तू वगैरे सगळं काही. आणि ते साहेबांना आवडलेलं नाही आणि साहेबांसमोर ते एकदा पडलं. त्यामुळे त्यांनी माझं कामच तिथे बंद केलं. माझं लायसन्सच रद्द करून टाकलं होतं आणि त्यामुळे माझं काम बंद पडलं होतं. आणि हे सगळं होत असताना आता मला माझं काम गमवावं लागलं, याचाच राग होता माझ्या डोक्यामध्ये आणि म्हणूनच मी साहेबांसोबत तसं वागलो. खरं तर मी त्यावेळेला त्यांनी मला सोडून दिलं, पण मी आता तोच बदला घेतला. तेव्हा लगेच अंजली म्हणते की अर्णव, त्यावेळेला ना तू ह्याला सोडूनच द्यायला नको होतंस, याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतंस. आता मात्र तुझ्यावर ही वेळ आली नसती, असं ती बोलते. तेव्हा मग लोखंडे म्हणतो की साहेब, हात जोडतो, मला माफ करा, मला माफ करा, असं म्हणून तो आता अर्णवची माफी मागत असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी बघतच राहते की नक्की हे सगळं काय आहे. आणि राकेशने केले म्हणता म्हणता मध्येच हा कोणतरी आला. त्यांना भीती वाटायला लागते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी म्हणत असते की जावई बापूंमुळे अर्णववरचा इतका मोठा हल्ला हा परतवून गेला आणि इतका मोठा हल्ल्यातून जावई बापूंनी वाचवलं आहे, तर निदान जावई बापूंचे तुम्ही सगळ्यांनी आभार तरी माना, असं वल्लरी बोलत असते. त्यावेळेला मग आता लगेच अर्णव म्हणतो की जिजू, खरंच आय एम व्हेरी सॉरी, माझ्यामुळे तुमच्यावर इतका मोठा हल्ला झाला, त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा आता राकेश लगेचच येतो आणि त्याच्या कानावर हात ठेवून नौटंकी करत म्हणतो की अरे अर्णव, चिंटू, वेडा आहेस का तू? अरे, तुला वाचवण्यासाठी काही करू शकतो मी, असं म्हणून त्याला मिठी मारून तो म्हणतो की हे बघ चिंटू, तुला काय वाटलं की तू तुझ्या बायकोचे पाय धुवून घेणार, पायावर माफी मागून घेणार आणि मी शांत बसेल? अजिबात होणार नाही. हा जो काही हल्ला घडला होता ना, हा त्याच रागातून घडला होता, समजलं? आता लक्षात आलंच असेल तुझ्या की मी काय करू शकतो. बघ आता एक गोष्ट, तू तुझ्या बायकोची माफी मागायला लावली आणि मी आता तुला थँक्यू म्हणायला लावलं. मीही तुला माझी माफी मागायला लावली. झालं, फिट्टूच झालं सगळं. आपला स्कोर एकदम बरोबर झाला एकमेकांना. हे सगळं ईश्वरी बघत असते. ईश्वरीला माहिती आहे की हा काहीतरी नाटक करत बोलतच असेल. तेव्हा मग आता राकेश हा बघतच राहतो आणि म्हणतो की आता चिंटू, तू आणि मी एकदम बरोबर आहोत बरं का. तेव्हा आता तो तिच्याकडे बघतच असतो. हे सगळं करत असताना ईश्वरीकडेही त्याची नजर असतेच. नंतर मग आता राकेश मनातल्या मनात विचार करतो की हे सगळं करत असताना मला आता अर्णवला शह द्यावा लागला आहे. आता मला एक गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे की अर्णवला आणि माझ्या इंदोरी जिलेबीला दोघांना वेगवेगळं ठेवावं लागणार आहे. आणि असं केल्यामुळेच आता इंदोरी जिलेबी माझी कायमची होऊन जाईल. आता इंदोरी जिलेबीला मला आपलंसं करून घेतलं पाहिजे. आता हीच ती वेळ आहे, असं राकेश बोलत असतो. त्यानंतर मग आता राकेशचा नेमका पुढचा डाव काय असणार आहे हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.